नागपुर जिले के रामटेक और पारशिवनी में अचानक आई आंधी, तूफान और बारिश के कारण जहां बड़े पैमाने पर नुकसान की खबर है। तूफान और बारिश के कारण बोरडा, सराखा, सतरापुर, खोमारी क्षेत्र में बड़े पैमाने पर नुकसान हुआ है, जहां कई घरों की छतें उड़ गई। वहीं पेड़ों के बिजली के खंभे पर गिरने की वजह से बिजली आपूर्ति भी प्रभावित हो गई। घटना की जानकारी मिलने पर स्थानीय जनप्रतिनिधियों ने प्रभावित क्षेत्र का दौरा कर तहसीलदार पटवारी से मदद की मांग की है। काल सायंकाळी झालेल्या चक्रीवादळामुळे सराका या गावात अत्यंत नुकसान झालेलं आहे। खूप जास्त पोलं पडलेले आहे। शासनातले आम्ही सांगितलेलं आहे, तहसीलदारला पटवारी आहे, तसेच इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला आम्ही सांगितलेलं आहे। ते येऊन इथे पूर्णपणे व्यवस्थित करून देण्याची हमी त्यांनी दिलेली आहे। तहसीलदाराकडून पंचनामे करून जास्तीत जास्त मदत कशी शासनाच्या माध्यमातून मिळवता येईल याच्यावर आमचे लक्ष केंद्रित आम्ही करून या जनतेचे जे नुकसान झालेली आहे ते नुकसान कशी पूर्ण करता येईल त्याच्या माध्यमातून काम करण्यासाठी मी गावात आलेलो आहोत। गावात 8:30च्या सुमारास अवकाळी चक्रीवादळामुळे सराखा या गावामध्ये तसेच आजूबाजूच्या गावामध्ये फार असा नुकसान झालेला आहे। कुणाच्या घरावरचे छत उडालेले आहेत, कुणाच्या घरावर झाडं पडलेले आहेत, तसेच दुसऱ्याच्या घरावरचे छत बाजूच्या घरावर पडलेले आहेत। यामुळे सराखा या गावामध्ये फार असा नुकसान झालेला आहे। तरी आम्हा या गावकऱ्यांची अशी विनंती आहे सरकारला की आम्हाला मदत करावी आणि या अवकाळी चक्रीवादळापासून जे नुकसान झालेले आहे त्यांची भरपावती मिळावी